नमस्कार, महा 83 डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन या गावातील 100 वर्षापूर्वी म्हणजे 100 वर्षाहूनही अधिक काळाची परंपरा जोपासत आहे येथील महिला वर्ग. आपण पाहत आहात श्रीवर्धनमधील गौराई मातेचे आगमनाचे हे चित्र. महिला युवती एकत्र येऊन गौरी गीत म्हणत श्रीवर्धन येथील समुद्र किनारी व रानातून येथून गौरी आणण्याची प्रथा आहे. शहरातील रंकाळा, कोटीतीर्थ, लक्षतीर्थ तलावासह पंचगंगा नदी येथे गौरी आणण्यासाठी महिलांची गर्दी होते. आपण जाणून घेऊया श्रीवर्धन येथील या महिला गौराई मातेचे कशा पद्धतीने स्वागत करतात. आपल्यासह जोडले आहेत येथील महिला वर्ग. आज गौरींचं आगमन आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर गौरींचं आगमन होते. मुंबईतल्या गौरी आणतो आपण, तर मुंबईतल्या गौरी मूर्तीच्या असतात आणि आगमन वेगळ्या पद्धतीत असतं. आणि कोकणामध्ये मी माझ्या गावाला, माझ्या मिस्टरांच्या गावाला श्रीवर्धनला आले आणि कोकणात गौरी आणण्याची पद्धत ही तेरड्याची जी झाडं असतात ती गौरी म्हणून ओळखली जाते. आणि आज तिला रानामध्ये जाऊन तिची पूजा करून आज तिला आपण आगमन करतोय. सगळ्या आमच्या घरातल्या सगळ्या महिला, माझ्या जावा, माझ्या नंदा आणि सासू सगळे लोक मिळून आम्ही गौरी आणायला गेलो. आणि रानातनं ही गौर आणून आता आम्ही घरी जाऊन खुर्चीचा आरास असणार आहे आणि त्या आरासाला पूर्ण सजावट, गौरीचं रूप देऊन पूर्ण सजवून आज गौरी सजावट करून तिची पूजा करण्यात येईल. आणि उद्या खूप मोठा सोहळा आमच्या घरात असणार आहे. आणि आमच्या पूर्ण वाडीतली गौर म्हणजे आमच्याच घरी असते, मार्कंड्यांची गौर. आणि खूप आनंदामध्ये आम्ही मार्कंडे फॅमिलीतल्या सगळ्या सुना, मुली सगळे एकत्र येऊन खूप चांगला सुंदर हा सण साजरा करतो. मला असं वाटतं की पूर्ण महाराष्ट्रात गौरींचं आगमन झालं आणि सर्व महाराष्ट्राला माझ्याकडनं गौरी आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचे हे डिजिटल युग असले तरीही कोकणामध्ये आपली परंपरा ही कोकणातली माणसं जपत आहेत आणि प्रत्येक सण हा पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातोय. धन्यवाद.